कुठे आशिष शेलार आणा संन्यास घे म्हणा धम असं ना संन्यास घे नाही तर फोकडागिरी करायची नाही म्हणा खोटा बोला रेटून बोला काही बोला जनता ऐकत असेल आम्ही ऐकणार आम्हाला तुमच्यापेक्षा घाण बोलता येतं अशा पद्धतीने बोलाल म्हणजे परवा विरोधी पक्ष नेत्याने केलं का तुम्ही आणि खोटं बोला रेटून बोला हे आमचं काम नाही आहे हे तर यांचं काम आहे सभागृहाची सभासद नाही आहे अशा पद्धतीनं चुकीचं रेकॉर्डवर जाऊन आहे आणि म्हणून खोटं बोला रेटून बोला हे आमचं काम नाही आहे छाती ठोकपणे बोलणार आम्ही लोक सवय लागलेले सभापती महोदय खोटं बोला कोण चेक करत नाही कोण सांगत नाही कोण विचारत नाही त्याच्यामुळे ठोकून द्यायचं हे जे त्यांचा कॉन्फिडन्स खटाखटचा झालाय तो पटापट तुम्हाला निकाली काढावा लागेल सभापती महोदय या सभागृहामध्ये तपासून करू बिलकुल तपासून पहा आणि नाहीतर माझ्यावर हक्कभंग आणला तरी चालेल परंतु या 23-24 या आर्थिक वर्षामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या जेव्हा त्यांचं नुकसान झालं त्या नुकसानीपोटी 4,600 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी बीडीएस प्रणालीच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळाले याच्यापेक्षा एकही रुपया जास्तीचा मिळाला नाही आणि खोटं बोला रेटून बोला हे आमचं काम नाही आहे हे तर यांचं काम आहे हे तर वर्षानुवर्ष हेच करत इथपर्यंत आले नाही तर 75 वर्ष लोकांना माहित होतं जनतेला माहित होतं जनतेला माहित होतं की खोटं बोलणारे लोक आहे म्हणून आजपर्यंत सत्तेवर आणलं नाही आणि म्हणून खोटं बोला रेटून बोला हे आमचं काम नाही आहे छाती ठोकपणे बोलणारे आम्ही लोक आहोत हे लक्षात ठेवावं तुम्ही काय करा भाई तुम्ही काय करा सगळ्यात पहिले आशिष शेलारांचा राजीनामा घ्या त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं 44 पेक्षा एकही खासदार जास्त आला तर मी राजकीय जीवनामधून संन्यास घेऊन कुठे आशिष शेलार आणा संन्यास घे म्हणा धम असं ना संन्यास घे नाही तर फोकडागिरी करायची नाही म्हणा खोटं बोला रेटून बोला काही बोला जनता ऐकत असेल आम्ही ऐकणार बोला दरेकर साहेब भाषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना आकडेवारी सहित जे टीका करायचे तोही त्यांना पूर्ण अधिकार आहे ते फोकणार आहे की पोकणार आहे आम्हाला तुमच्यापेक्षा घाण बोलता येतं अशा पद्धतीने बोलाल म्हणजे परवा विरोधी पक्ष नेत्याने केलं का तुम्ही आशिष शेलारजी या सभागृहाचे सभासद नाहीत या सभागृहाचे जे सभासद नाही आहेत त्यामुळे सभापती माफी मागायला हवा काय पोकणार म्हणजे नाही सभापती बोल बघा वंजारी साहेब ते या सभागृहाचे सभासद नाही आहेत अशा पद्धतीनं चुकीचं रेकॉर्डवर जाऊन आहे चुकीचं रेकॉर्डवर जाऊन आहे जे शब्द चुकीचे आहेत ते काढून टाकण्यात यावे जे शब्द चुकीचे आले आहेत ते रेकॉर्डवरून काढण्यात यावे जे आले असतील ते एक मी बोलतो वंजारी साहेब एक मिनिट नियमाप्रमाणे वगळले हे इथे जाहीर करावं आणि असंसदीय कोणत्या होते तेही सांगावं भाई कृपा करू आप तुम्ही शांत राहा नाही भाई तुम्ही शांत राहा एकेकाने बोला जरा वंजारी खाली बसा 2 मिनिटं खाली बसा वंजारी खाली बसा एकाने बोला तुम्ही पण खाली बसा लाड खाली बसा दरेकर तुम्ही बोललेत की नंतर अभिजित वंजारी काय ते बोलतील सांगा मला काय झालं कळू दे सभागृहामध्ये आपण जे काय झालं त्या संदर्भात महाराष्ट्राने पाहिलं आपण निर्णय घेतला पुन्हा आपण सभागृह चालू करण्यासंदर्भात सकारात्मक होतोय परंतु यांना वादच करायची इच्छा आहे का काय बोलले सांगा आता आशिष शेलारांना फोकनाट बोलतात आता आम्ही अशा प्रकारचे बोलतात ना आशिष शेलारांना काय शब्द वापरला असा आता परत वापरणं बरं नाही वाटत आपल्याकडे आहे तो एकदा कळला त्याच्यामुळे मला वाटतं अभिजित वंजारींना थोडं वैफल्य आलेलं आहे त्याने असं फ्रस्ट्रेट होऊ नये कृपया जेवढं बोलायचं तेवढं बोला आमच्यावर टीका करायची आमची सहनशीलता आहे खूप पण अशा प्रकारचे उतावीळ होऊन फ्रस्ट्रेशन मध्ये आपण बोलू नका आणि फ्रस्ट्रेशन आलं की तोंडातनं शिव्या येतात शिव्या आल्या की निलंबन होतं तसं आपण वंजारी तुम्हाला सुशिक्षित आहे ते आता बसून बोलतायत ते सांगितलं मी त्यांना आतापर्यंत समाज माझा होता तो त्यांनी आशिष शेलारांबद्दल एक असा वाह्य शब्द वापरला असं तुमचं म्हणणं आहे अजून काय तुमचे आक्षेप आहे काय नाही हातवारे नाही काढत आपण तुम्हीच बोट काढता हातवारे केली तर तुम्ही हातवारे केल्यावर बोट कापता बरं ठीक आहे आता वंजारीजी तुम्ही उभे राहा
आणि त्याच्यानंतर खाली बसावर का सारखं बोलत राहू नका. बोला चला. नाही एक मिनिट सभापती महोदय, आपण सुद्धा जो शब्द वापरला त्याच्यावर सुद्धा मला आक्षेप आहे. नाही, आक्षेप माझ्यावर घ्यायचा नाही. नाही एक मिनिट. अरे पण मला बोलू द्या ना. अरे सर मला बोलू द्या. तुम्ही काय बोलला ते मला सांगा ना. मला बोलू द्या ना. तुम्ही काय बोलला ते सांगा. मीच डिफेंड केली. काय बोलला ते सांगा. तो शब्दाला मी काय म्हणायचंय माझं स्वातंत्र्य आहे. मी काय त्या शब्दाला शब्द वापरायचं माझं स्वातंत्र्य आहे. तुम्ही नका बोलू त्याच्यावरती. नाही काय त्या शब्दाला शब्द वापरायचं माझं स्वातंत्र्य आहे. तुम्ही नका बोलू त्याच्यावरती. नाही खाली बसा. नाही अनिलजी तुम्ही होता का खाली बस. नाही परब साहेब तुम्ही होता का सभागृहात. हे बोलले तेव्हा तुम्ही सभागृहात होता का. वंजारी बोलले त्याला पण तुम्ही ऐकलं का काय बोलले ते. बरं हा. सभापती महोदय, की जसं काल आपण एक प्रकार या सभागृहात घडला, त्याच्यावरती 2 दिवस सभागृहाचं वातावरण खराब झालं. आता प्रस्ताव चालू आहेत, अभिजित वंजारी बोलतायत, त्यांना सरकारवरती टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त असंसदीय शब्द असेल तर तो तुम्ही तपासून घ्या आणि कामकाजातून काढा. पण जसा त्यांच्याकडनं असंसदीय आला असेल, तिकडूनही असंसदीय असेल तर तुम्ही तपासून नियम घ्या आणि ते करा. पण दोघांनाही समान न्याय मिळाला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. यांनी काय वापरला का असंसदीय शब्द. नाही दोन्ही बाजूने जे काय झालंय, मी काय म्हटलं दोन्ही बाजूने तपासून घ्या. असंसदीय असेल, जो आपल्या असंसदीयच्या व्याख्येमध्ये बसतोय तेवढा काढा आणि तुम्ही बाकीचं त्यांना बोलायला परवानगी द्या. बरं आता वंजारीजी तुम्ही समजा मगाशी आशिष शेलारांबद्दल एक शब्द वापर असेल ऐका पूर्ण, तर तोच शब्द परत माझ्यासमोर वापरायची आवश्यकता नाहीये. मला तो शब्द कळलेला आहे. परत तेच बोलू नका. तुमचं वाक्य एक्झॅक्ट काय ते सांगा मला. काय बोललात ते. सभापती महोदय नाही पुढे नाही काय नाही त्यांना बोलू दे ना. तुम्ही नाही भाषण करायचा प्रश्न नाहीये. तुम्ही जे बोललात ते तुम्ही कन्व्हिक्शननी बोललात. पण मी तुमचं जे भाषण आहे ते तपासून घेते आणि त्याच्यामध्ये मला बिगर संसदीय किंवा एखादा अपशब्द आढळला तर तुम्ही काढून टाकते. पण परत तेच बोलू नका. बोला तुम्ही. नाही पण मला एका गोष्टीवर आक्षेप आहे सभापती. माझ्या शब्दावर आक्षेप तुम्ही घ्यायचा नाही. मी कशाला वाह्यात म्हणेन तर माझा अधिकार आहे. मला जे वाह्यात म्हटलं ते मी वाह्यात बोलणार. तुम्ही सांगायचं नाही काय तर ते असं आक्षेप घेऊ शकत नाही. हे बोलणारे कोण आहे. मला तुमच्याशी बोलायचं. तुम्ही बोला. तुमच्याशी बोलायचं ना. हे बोलणारे कोण आहे. ठीक आहे बोलणारे कोण आहे. पण तुम्ही तुमचा आक्षेप घेऊ शकत नाही. मी सांगितलं तुम्हाला. नाही घेणार ना. तुम्ही म्हणाल तेच होईल. तुम्ही बोला. हे बोलणारे कोण आहे. मी सांगितलं तुम्ही बोलणारे कोण बोला. आहे. ज्यांना खाली बसवा ना. मी सांगते तुम्ही जे म्हणाल ते मान्य आहे. हे बोलणारे कोण आहे. बरं ठीक आहे. बरोबर दरेकर खाली बसा. नाही ते त्यांचं मत म्हणतायत. काय झालं शेलारचं काय झालं. 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 मोदींचं काय झालं. तुम्ही खाली बसा. शेलारचं काय झालं. हे पहा वंजारी याच्यामुळे बातमी होईल असं वाटत असेल तर मी कामकाज बंद करणार नाहीये. मी पुढचं नाव घेते वक्त्याचं. तुम्ही ताबडतोब तुमचं भाषण सुरू करा. तुम्हाला वाटत असेल वंजारी बोलल्यामुळे बातमी आली असं वगैरे जाहीर होईल तर तसं मी बंद करणार नाही कामकाज. मी पुढचं नाव घेईन. तुमचं भाषण पूर्ण करा. चला तुमचं भाषण पूर्ण करा. उगाच कामकाज बंद करायचं नाही. नाही तर तुम्ही नका उभं राहू. आपण सगळे खाली बसा. खाली बसा. खाली बसा. नाही कदापि खाली नाही. बसा. लाड काळजी करू नका. खाली बसा. खाली बसा. प्रसाद भाऊ चला भाषण पूर्ण करा. मुद्दा पूर्ण करा. उगाच वादग्रस्त बोलू नका. आणि मी जबाबदारी सांगतो. हा भाषणाचाच भाग समजा की मी असं कोणताही असंसदीय शब्द वापरला सांगितलं नाही. आणि समजा तरी ऑब्जेक्टेबल असेल तर तुम्ही काढण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आता मी आपल्या भाषणाबद्दल बोलतो. आता शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलतो. आता कृषी विभागाबद्दल बोलतो. आणि दरेकर साहेबांनी या राज्यात नाही मी तुमच्याकडेच पाहतो. आता तर ते घडलं असं. काँग्रेस आमदार अभिजित वंजारी आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यात जोरदार राडा झाला. अभिजित वंजारी हे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानावर बोलत होते. या सरकारनं किती मदत केली हे सांगत होते आणि ती किती खोटी आहे हेही ते सांगत होते. त्यांच्या बोलण्याच्या मधातच प्रवीण दरेकर उठले आणि म्हणाले या काँग्रेसवाल्यांना खोटं बोलण्याची सवय आहे. त्यावर काँग्रेस आमदार अभिजित वंजारी हे तुफान भडकले आणि म्हणाले आमची औलाद हे खोटं बोलणाऱ्यामधली नाहीये. खोटं तर तुम्ही बोलत आहात. तुमचे मोदी बोलत आहात आणि तुमचे आशिष शेलार बोलतात. कुठे आहे तुमचा तो आशिष शेलार. फोकनाड कुठला. 1 नंबरचा फेकू आहे तो. काँग्रेस आमदार अभिजित वंजारी असं बोलताच विधानसभेत जोरदार राडा झाला. अभिजित वंजारी आणि प्रवीण दरेकर यांच्या वादाबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.